हाय एव्हरीवन, आज आपण खूपच महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। डिलिव्हरी झाली की बाईचा दुसरा जन्म होतो असं आपण म्हणतो। एका बाळाला जन्म देणं खूपच मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये एका बाईचं, एका स्त्रीचं काय होतं हे एक स्त्री जाणून घेऊ शकते। तिचं दुःख किंवा तिचा जो त्रास आहे तो कोणीही जाणून घेऊ शकत नाही आणि कोणालाही तो अनुभवताही येणार नाही। इतकं ती प्रोसेस अवघड असते। या दरम्यान, या प्रेग्नेन्सीच्या दरम्यान असेल किंवा डिलिव्हरी नंतर असेल, प्रेग्नेन्सीच्या दरम्यान काय होतं, बाईचं, त्या लेडीजचं वजन खूप वाढतं आणि इतकंच नाही तर हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात, स्किन खूप स्ट्रेच होते। त्यामुळे डिलिव्हरीनंतर या सगळ्याचा असर हा दिसत असतो, आपल्या शरीरावरती याचा प्रभाव पडलेला असतो। जरी आपली डिलिव्हरी झाली तरीसुद्धा डिलिव्हरीनंतर देखील आपलं ते पोट 3 ते 4 महिन्याच्या प्रेग्नेंट लेडीजसारखं तितकंच मोठं दिसत असतं। आणि इतकंच नाही तर आपली स्किन, संपूर्ण शरीरावरची स्किन असेल, मांड्यांवरची स्किन असेल, पोटावरची स्किन असेल किंवा आपल्या अप्पर बॉडीच्या वरची जी काही स्किन असेल ती सगळी स्ट्रेच झालेली असते आणि त्यामुळे आपलं वजन देखील खूप वाढलेलं असतं, स्किन देखील खूप स्ट्रेच झालेली असते, खूप चरबी सुटलेली असते। या सगळ्यामध्ये आपण दिसत असतो खूप जास्त ओबडधोबड, कारण एका बाळाला जन्म देणं ही अवघड आहे खूप। त्याच्यामधून आपण इतकं जात असतो। बऱ्याच लोकांना प्रेग्नेन्सीमध्ये, डिलिव्हरीनंतर ट्रोमाटाईज होतात। पोस्टपार्टम जर्नी ही खूप अवघड असते, कारण एकट्या माणसाने जगणं आणि बाळाला जन्म दिल्यानंतर ते आयुष्य जगणं, बाळाला हँडल करणं आणि घरात जर कोणीच नसेल मग बाळाला हँडल करणं, या गोष्टी खूप जास्त अवघड जातात। पण या सगळ्यामध्ये काय होतं, आपलं वाढलेलं वजन कसं कमी करायचं हेच आपल्या लक्षात येत नाही। कारण बाळाला तर जन्म दिला, बाळाला वेळ देखील द्यायचा आहे, बाळाची काळजी घ्यायची आहे, पण त्यासोबतच स्वतःच्या तब्येतीची, स्वतःच्या मेंटेनन्स, आपल्या स्वतःला मेंटेन करण्याची देखील तितकीच गरज असते। कारण त्याच्यामुळेच आपला जो गेलेला कॉन्फिडन्स असतो तो परत येणार असतो। कारण बाळाच्या काळजीसोबतच स्वतःवरती देखील तितकंच प्रेम करणं आपल्याला या कंडिशनमध्ये गरजेचं असतं। आणि मग आपल्याला भरपूर वेळा प्रश्न पडतो की नेमकं मी काय करू ज्याच्यामुळे माझ्या बाळाला त्रास होणार नाही, पण माझं वजन मेंटेन राहील, वजन कमी होईल, लूज झालेली जी काही चरबी आहे ती पुन्हा आहे तशी होईल आणि मी देखील अगदी एक परफेक्ट मॉम दिसू शकेन। तर हा व्हिडिओ त्या सगळ्या न्यू मॉम्ससाठी आहे ज्यांना हा खूप मोठा प्रश्न पडला आहे की आता डिलिव्हरी तर झालेली आहे, बाळाला जन्म तर दिलेला आहे, पण पुन्हा मी माझं वजन आहे तसं कसं करू, अगदी हेल्दी, अगदी नॅचरल पद्धतीने, ज्याच्यामुळे माझ्या बाळावरती त्याचा परिणाम होणार नाही आणि मला देखील खूप जास्त वेळ नसतो, बाळाला वेळ द्यायचा असतो, घरातली कामं असतात, गडबड असते। तर या सगळ्यातून मी कसा वेळ काढू आणि नेमका कोणत्या पिरियडनंतर, किती महिन्यांनंतर मी व्यायाम सुरू करू शकते, डाएट फॉलो करू शकते, हे देखील सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळेच मैत्रिणींनो, आता अजिबात चिंता करू नका, कारण आज आपण बघणार आहोत डिलिव्हरीनंतर अगदी इफेक्टिव्हली, नॅचरली सेफ वेट लॉस कसं करायचं, स्पेशली न्यू मॉम्ससाठी। इम्पॉर्टंट नोट आधी जाणून घेऊयात, नंतर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। डिलिव्हरीनंतर लगेचच वेट लॉस सुरू करणं टाळा। लगेच वेट लॉस करायला सुरुवात करायची नाही आहे। जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तुम्ही 6 ते 8 आठवडे थांबा आणि त्यानंतर वेट लॉस करणं सुरू करा। आणि जर तुमची सिझेरियन डिलिव्हरी असेल माझ्यासारखी तर तुम्ही 8 ते 10 आठवडे थांबलं पाहिजे आणि त्यानंतर। मी देखील मदर आहे, माझी 3.5 वर्षाची मुलगी आहे आणि माझं वजन 84 किलोवरून मी 63 किलोपर्यंत आणलेलं आहे सध्या। तर या सगळ्या काळामध्ये मी काय काय फॉलो केलं हे देखील तुमच्यासोबत मी शेअर करेन। तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जर तुम्हाला तो डाएट प्लॅन हवा असेल तर नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत छोटे छोटे टिप्स, छोटे छोटे रूटीन, स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे, जे जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही तुमच्या बाळाची देखील काळजी घेऊ शकता, तुमच्या बाळाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही आणि तुमचं वेट लॉस देखील होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय तर आधी डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे। डिलिव्हरीनंतर काय होतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, बेली फॅट वाढतो आणि वेळही मिळत नाही। त्यामुळे काय होतं तर त्यामुळे आपलं वेट गेन होतं। पण आता अजिबात चिंता करू नका, हे सगळे स्टेप्स तुम्ही जर फॉलो केले तर तुमचं देखील वजन अगदी नॅचरली आणि सेफ पद्धतीने कमी होणार आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे टिप नंबर 1, प्रॉपर डाएट घ्या। क्रॅश डाएट नको, एक प्रॉपर डाएट घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये
कमी खाणं म्हणजे तुम्हाला कमजोरी येणार आहे, कारण तुम्हाला बाळाला दूध पाजायचं असेल किंवा बऱ्याच गोष्टी बाळासाठी करायच्या असतात, तर या सगळ्यामध्ये तुमची एनर्जी टिकून राहणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे कमी खाणं टाळायचं आहे, अगदी प्रॉपर योग्य तो डाएट घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये डाळ, चपाती, सॅलड किंवा थोडाफार भात या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत. प्रोटीनसाठी काही गोष्टी खावा, जसं की स्प्राउट्स असतील, पनीर असेल, टोफू असेल, सोयाबीन असेल, अंडी असतील, चिकन असेल, फिश असेल, अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये घ्या, ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल. डाळी भरपूर खा. तर अशा पद्धतीचा योग्य बॅलन्स आहार जर तुम्ही घेतला तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. फ्रूट्स घ्या आणि दूध देखील प्या, कारण ब्रेस्ट फिडिंग मॉम्ससाठी न्यूट्रिशन मिळणं देखील खूप जास्त गरजेचं आहे आणि या न्यूट्रिशनसोबत तुमचं वजन देखील कमी होईल. कारण जर तुम्ही अशा पद्धतीच्या हेल्दी गोष्टी खात असाल तर तुम्हाला जास्तीची भूक लागणार नाही, कारण बाळ दूध पित असतं तर सतत आपल्या शरीरातून काही गोष्टी आपल्या बाळाला जात असतात, त्यामुळे सतत भूक लागते नवीन मॉम्सला ज्या ब्रेस्ट फिडिंग करतात. तर तुम्ही अशा पद्धतीचा आहार घेतला तर तुम्हाला सारखी भूक लागणार नाही आणि बाळाला योग्य ते पोषण आणि योग्य ते दूध देखील त्याच्यातून तुमच्या बाळापर्यंत पोहोचलं जाईल. यानंतर टिप नंबर 2, ती म्हणजे हायड्रेशन. याच्यामुळे फॅट लॉस प्लस मिल्क प्रोडक्शन दोन्हीही इम्प्रूव्ह होतं आणि बॉडी देखील हायड्रेट राहते. त्यामुळे प्रॉपर तुमच्या शरीराला हायड्रेशन असणं देखील गरजेचं आहे जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे. त्यामुळे दिवसभर पाणी भरपूर प्या. टिप नंबर 3, स्टार्ट विथ वॉकिंग. व्यायाम काय करायचा या प्रश्नामध्ये अडकलेला असाल तर लगेच तुम्हाला हाय डेन्सिटी व्यायाम करायला अजिबात सुरुवात करायची नाही आहे. तुम्हाला सुरुवात करायची आहे 10 ते 15 मिनिट वॉकिंग करण्यापासून. तुम्ही डेली दिवसातून 15 ते 20 मिनिट काढा आणि त्या वेळेमध्ये फक्त वॉकिंग करा. याने देखील तुमच्या शरीरावरची फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल, कारण शरीराला जर कोणती तरी ॲक्टिव्हिटी मिळत असेल तर हळूहळू तुमच्या शरीरावरती जमा झालेली प्रेग्नेन्सीमध्ये जमा झालेली फॅट कमी व्हायला सुरुवात होईल आणि या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू इन्क्रीज करा. सेफ प्लस इफेक्टिव्ह गोष्टींकडे वळा. यानंतर काही काळानंतर थोड्या दिवसांनंतर तुम्ही नॉर्मल छोटे एक्सरसाइज करू शकता किंवा पोटावरती किंवा जर तुम्हाला डिलिव्हरी झाली असेल, तुमची सिझेरियन डिलिव्हरी झाली असेल तर जास्त ताण न येता छोटे मोठे झुंबाचे पोजेस, झुंबा डान्स या गोष्टी तुम्ही करू शकता, ज्याच्यातून तुमचं स्वेटिंग होईल, घाम जाईल आणि तुम्हाला कोणताही जास्त त्रास न होता तुमचं वेट लॉस देखील होईल. नेक्स्ट टिप नंबर 4, लाईट एक्सरसाइज. डॉक्टरचा इथे देखील सल्ला घ्यायचा आहे. डॉक्टरने अलाउड केल्यानंतर तुम्हाला लाईट एक्सरसाइज करायला सुरुवात करायची. त्याच्यामध्ये तुम्ही योगा, स्ट्रेचिंग, पोस्ट नॅटल एक्सरसाइजेस, बेली टायटन होण्यास मदत होणार आहे या सगळ्या एक्सरसाइजने. तर तुम्ही असे छोटे मोठे एक्सरसाइज तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन, डॉक्टर कोणते एक्सरसाइज तुम्हाला सजेस्ट करतील, कोणते एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला अलाउड करतील आणि कोणत्या पिरियड नंतर अलाउड करतील हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर छोटे मोठे एक्सरसाइज तुम्ही करू शकता, ज्याच्यामुळे तुमची बेलीची फॅट आहे ती कमी व्हायला सुरुवात होईल. बेलीला तुमच्या टोन होण्यासाठी, कोर तुमचा स्ट्रॉंग होण्यासाठी हेल्प होणार आहे. टिप नंबर 5, ती म्हणजे स्लीप अँड रेस्ट. प्रॉपर स्लीप घेणं, प्रॉपर झोप घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. शक्य तितकी झोप घ्या. आता बाळ झालेलं आहे म्हटल्यावर झोप प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही, पण जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही झोप घेतलीच पाहिजे, कारण कमी झोप इज इक्वल टू वेट गेन. कारण हॉर्मोन इम्बॅलन्स होतात, स्ट्रेस बॉडीमधला वाढतो आणि या सगळ्यामुळे काय होतं तर आपलं वजन अजूनच वाढतं. त्यामुळे झोप प्रॉपर घ्या आणि जमेल तितका स्ट्रेस मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यासाठी मेडिटेशन, योगा वगैरे तुम्ही करू शकता. घर बसल्या छोट्या मोठ्या गोष्टी करणं काही अवघड नाही आहे. या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. आता आपली शेवटची टिप आहे तुमच्यासाठी, ती म्हणजे टिप नंबर 6, अवॉइड जंक अँड स्वीट. आता तुम्हाला जंक फूड डिलिव्हरीनंतर खायला थोडंसं बंद करायचं. जेव्हा तुम्ही वजन कमी करणं सुरू कराल कधीतरी तुम्ही खाऊ शकता, अगदीच इच्छा होते तर 15 दिवसातून, महिन्यातून एकदा तुम्ही खावा. पण जेव्हा तुम्हाला वेट लॉस करायला सुरुवात करायची आहे तेव्हा तुम्ही जंक खाणं बंद केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे गोड खाणं, साखर घेणं देखील बंद करायचं आहे. कारण ही जी साखर असते ती आपलं इन्सुलिन वाढवते आणि त्याच्यामुळे आपलं वजन अजून वाढतं. म्हणून काय करायचं आहे, जेवणानंतर गोड खाणं, चहा, कॉफी कशातही ॲड केलेली साखर घ्यायचं तुम्हाला बंद करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला बेस्ट इफेक्ट मिळतो.
कारण होतं काय, डिलिव्हरीनंतर आपले क्रेविंग्ज वाढतात. मग फ्राईड फूड, तेलकट तळलेलं अन्न, बाहेरचे पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स अशा भरपूर गोष्टींकडे आपलं मन जात असतं आणि हे आपण खाल्लं तर आपलं वजन अजूनच वाढू शकतं. तर या 2 गोष्टींवर जर तुम्ही कंट्रोल केला तर मग तुमचं वजन वाढणार नाही. फक्त नॅचरल, घरगुती, हेल्दी अन्न खावा, ज्याच्यातून प्रोटीन, फायबर भरपूर मिळेल. त्यामुळे काय होईल, तुमच्या बाळाला अगदी न्यूट्रिशन मिळेल आणि तुम्हाला देखील याच न्यूट्रिशनमुळे वजन कमी करायला मदत होईल. कॉमन मिस्टेक्स तुम्हाला काय अवॉइड करायच्यात? न्यू मॉम्स आहेत त्या या मिस्टेक्स करतात. त्याच्यातली सगळ्यात पहिली मिस्टेक म्हणजे प्रॉपर डाएट फॉलो न करता त्या क्रॅश डाएटिंगकडे वळतात. याच्यामुळे विकनेस येण्याची शक्यता असते, तुमची एनर्जी डाऊन होण्याची शक्यता असते, तुमचा मूड, तुम्हाला स्ट्रेस येण्याची देखील शक्यता असते, बाळाला दूध पुरवठा कमी होऊ शकतो. तर डायरेक्ट क्रॅश डाएटिंगकडे न वळता प्रॉपर डाएट फॉलो केला पाहिजे. दुसरं म्हणजे डायरेक्ट हेवी वर्कआउटकडे वळणे. यामुळे देखील तुमच्या शरीरावरती त्याचा वेगळा असर होऊ शकतो. कारण गेल्या 9 महिन्यामध्ये आपण फारसं काही वर्कआउट केलेला नसतो, कारण आपण काही कोणत्या सेलिब्रिटीजसारखे वेगवेगळे योगा वगैरे असं काही करत नाही. आपण सतत घाबरलेलो असतो आणि या 9 महिन्यामध्ये आपल्या शरीराची फारशी हालचाल झालेली नसते, बॉडी स्ट्रेच झालेली असते, बऱ्याच गोष्टी आपण या फेजमध्ये अनुभवलेल्या असतात. आणि डायरेक्ट जर तुम्ही लगेचच 15-20 दिवसात, महिन्याच्या आतच तुम्ही वर्कआउट करायला, हेवी वर्कआउट करायला सुरुवात केली तर त्याचा तुमच्या समजा तुम्हाला टाके वगैरे पडलेले आहेत तर तुमच्या टाक्यांवरती किंवा आणखीन तुमच्या आतल्या मसल्सवरती त्याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय डायरेक्ट हेवी वर्कआउट करायला तुम्हाला अजिबात सुरुवात करायची नाही. आणि तिसरी शेवटची मिस्टेक म्हणजे मील स्किप करणे. मील स्किप कशामुळे करता तुम्ही? तुम्हाला वाटतं की वजन कमी होईल, तर अजिबात नाही. या फेजमध्ये तुम्ही ऑलरेडी ब्रेस्ट फिडिंगवरती असता, तो तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट असतो वेट लॉस करण्यासाठी. कारण तुम्ही जे काही अन्न खाता ते लवकर पचतं, त्याच्यापासून दूध तयार होतं आणि याच्यामुळे तुमचं वजन अजिबात ऑलरेडी वाढत नाही. पण जे आहे ते वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही मील स्किप करणं थांबवा. फक्त त्या मील्स तुम्हाला हेल्दी मील्ससोबत रिप्लेस करायचे आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, मील स्किप करण्याच्या ऐवजी तुम्ही हेल्दी मील्स घ्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम प्रोटीन आहारामध्ये घ्या, फायबर वाढवा. यामुळे तुमचं वेट अजिबात गेन होणार नाही, वजन कमी व्हायला सुरुवात होईल. आणि जर तुम्ही या 3 मिस्टेक करत असाल ना मैत्रिणींनो, तर तुमचं शरीर, तुमची बॉडी जी आहे ती वीक होते आणि या सगळ्यामुळे तुमचा बाळावरती देखील याचा असर पडू शकतो. म्हणूनच जर तुम्हाला हेल्दी आणि सेफ वेने तुमचं वेट लॉस स्टार्टिंगच्या डिलिव्हरीनंतरच्या फेजमध्ये कमी करायचं असेल तर या 6 टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि मग बघा तुमचं वजन घर बसल्या तुमच्या बाळाची काळजी घेत आणि स्वतःची काळजी घेता आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल. तर मैत्रिणींनो, डिलिव्हरीनंतर वेट लॉस स्लो असतो पण पॉसिबल आहे. फक्त काय करायचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, कारण कन्सिस्टन्सी इज द की. पेशन्स ठेवा, तुमची बॉडी नक्की चेंज होईल. तर मग माझ्या सगळ्या आत्ताच लेटेस्ट डिलिव्हरी झालेल्या मैत्रिणींना त्यांच्या वेट लॉस जर्नीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्या दोन्हीही वेट लॉस रिलेटेड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे असेच सगळे हेल्पफुल कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि फ्रीमध्ये तुम्ही त्यांचा लाभ घेऊ शकाल. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे ज्यांची आत्ताच डिलिव्हरी झालेली आहे आणि ज्यांना त्यांचं वजन सेफ आणि नॅचरली कमी करायचे आहे. इफेक्टिव्ह पद्धत आपल्या चॅनलवरतीच अवेलेबल मिळणार आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा. बाय.